एका 4 वर्षाच्या पोरासमोर त्याच्या बापाची हत्या केली जाते, त्याच्या लहान बहिणीचा गळा आवळला जातो आणि त्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं जातं. पण मग हा 4 वर्षांचा मुलगा असा बदला घेतो की अख्खा आफ्रिकेचं जंगल थरथर कापतं. ही स्टोरी आहे जंगलातल्या गँग्स ऑफ वसईपूरची. ही गोष्ट सुरू होते 1978च्या आसपास. आफ्रिकेच्या घनदाट जंगलात अंकल बर्ट नावाच्या एका नर गोरिलाचा प्रचंड दबदबा होता. ताकद अशी की समोर आलेला शत्रू त्याचं नाव ऐकूनच गार व्हायचा. याच अंकल बर्टचा मुलगा होता 4 वर्षांचा टायटस. आता बाप असा होता म्हणून टायटसला कसलीच भीती नव्हती. पण एक दिवस जंगलात काही शिकारी घुसली. त्यांनी अंकल बर्टच्या कुटुंबावर अचानक हल्ला केला. सर्व गोरिला पळून गेले, पण तेव्हा अंकल बर्ट पळून नाही गेला. स्वतःच्या 4 वर्षांच्या टायटसला आणि संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी तो एकटा ढालीसारखा त्या शिकाऱ्यांसमोर लढायला उभा राहिला. पण त्या शिकाऱ्यांनी अंकल बर्टच्या थेट डोक्यात गोळी घातली आणि त्याचा शिरच्छेद केला. टायटस एका झाडामागे लपून हे सगळं बघत होता. 4 वर्षांच्या टायटस समोर त्याच्या बापाने रक्ताच्या थारोळ्यात शेवटचा श्वास घेतला. पण दुःखाचा डोंगर इथेच थांबला नाही. बापाची हत्या झाल्याच्या काही दिवसात टोळीतल्या बिट्समी नावाच्या एका गोरिलाने संधी साधली. अंकल बर्ट मेल्यानंतर तो गँगवर ताबा मिळवायला आला. त्याने अंकल बर्टचं खानदान संपवण्यासाठी टायटसच्या लहान बहिणीला टायटस समोरच मारून टाकलं. हे बघून त्याची आई आणि मोठी बहीण जीवाच्या भीतीने पळून गेल्या. 4 वर्षांचा टायटस अनाथ झाला. ना शिकार करता येत होती, ना स्वतःचं रक्षण करता येत होतं. जंगलाचा नियम काय सांगतो? अनाथ झालेलं पोरगं भुकेनं किंवा दुसऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यात एका आठवड्यात मरतं. आणि त्यात बिट्समीनं टायटसच्या आईला पळून लावलं आणि बहिणीला मारून संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं होतं. तोच बिट्समी आता त्या गँगचा नवा बॉस म्हणून मिरवत होता. सगळ्यांना वाटलं अंकल बर्टचा मुलगा पळून जाईल किंवा मरेल. पण छोट्या टायटसने एक भयंकर डोकेबाजी केली. एकतर त्याच्या मनात होतं, बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा तेरा फैजल. कुटुंबाच्या हत्याराशी आता नडलो तर डायरेक्ट मारला जाईल. म्हणून तो त्याच बिट्समीच्या गँगमध्ये राहू लागला. वर्ष निघून गेली. बिट्समी त्याला बाप विना अनाथ झालेला एक साधा मुलगा समजायचा. पण टायटस गपचूप स्वतःची ताकद वाढवत होता. जेव्हा तो 17 वर्षांचा झाला तेव्हा कडक मस्क्युलर बॉडी, आवाढव्य छाती आणि 240 किलो वजनाचा हा पैलवान जंगल हादरवत होता. आणि अशीच त्याने संधी साधली. 17व्या वर्षी टायटसने बिट्समीच्या डोळ्यात डोळे घालून चॅलेंज दिलं. त्यांच्यात भयंकर हाणामारी झाली. बिट्समीचा माज उतरवण्यासाठी टायटस त्याला उलटा पालटा करून हाणत होता. शेवटी थकल्यानंतर टायटस छातीवर हात मारत थेट त्याच्यावर धावून गेला. अख्खं जंगल हादरलं. ज्या बिट्समीने टायटसचं बालपण हिरावून घेतलं होतं, त्याच्या बहिणीची हत्या केली होती, त्याला टायटसने जंगलात असं तुडवलं होतं, असं धुतलं होतं की बिट्समीने प्राणांची भीक मागितली होती. टायटसने त्याला सत्तेवरून खाली फेकून दिला आणि स्वतः जंगलाचा गॉडफादर बनला. पण बदला इथेच संपला नाही. खरा बदला तर पुढे होता. इथे टायटसने असं काय केलं ज्याने संपूर्ण वाईल्ड लाईफ सायन्सच हादरलं. खरं तर जंगलात नवीन राजा जुन्या राजाला मारून टाकतो, पण टायटसने बिट्समीला मारलं नाही. त्याने त्याला जिवंत ठेवलं. पण कशासाठी? ज्याने टायटसला अनाथ केलं होतं त्याला टायटसने आयुष्यभर स्वतःच्या तुकड्यांवर जगायला लावलं. बिट्समी आता गँगचा बॉस नव्हता, पण टायटसने त्याला स्वतःच्या पायाखाली एक नोकर बनवून ठेवलं होतं. ज्या बिट्समीला वाटलं होतं की अंकल बर्टचं खानदान संपलं, त्याच्याच डोळ्यासमोर टायटसने आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी गोरिला गँग बनवली. 35 गोरिला त्याच्या एका इशाऱ्यावर नाचायचे. बिट्समी म्हातारा होईपर्यंत टायटसच्या छत्रछायेखाली आणि त्याच्या पायाशी झुकून जगला. याला म्हणतात प्रॉपर बदला. रक्ताचा घोट न घेता शत्रूला आयुष्यभर स्वतःच्या पायाखाली ठेवलं. मरेपर्यंत टायटस आफ्रिकेच्या जंगलात राजा म्हणून जगला. आफ्रिकेच्या जंगलातली ही गँग्स ऑफ वसईपूर स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.